नमस्कार मित्रांनो, बऱ्याचशा मुलांचे मला कालपासून मेसेज आणि फोन आले होते की नेमके पशुधन पर्यवेक्षक ह्या पदासाठी पात्रता काय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आज आम्ही पात्रता सांगणार आहे. तर पात्रता या ठिकाणी अशी आहे की आपण महाराष्ट्रामध्ये 10वी पास पाहिजे. त्याचसोबत जो पहिला पशुसंवर्धन कार्यालयाने जो डिप्लोमा चालू केला होता, ज्याला LSS असे म्हणतात, तो पूर्ण पाहिजे किंवा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन हा डिप्लोमा तुमचा 2 वर्षाचा पूर्ण झालेला पाहिजे किंवा नागपूर विद्यापीठाकडून सध्या जो डिप्लोमा चालू आहे दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन हा 2 वर्षाचा डिप्लोमा तुमचा पूर्ण पाहिजे आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ पाहिजे, तर तुम्ही पात्र होऊ शकता. त्याचबरोबर तुमचं BVSC किंवा BVSC आणि AH ही पदवी पूर्ण जर झाली असेल तरी तुम्ही ह्या पदासाठी पात्र ठरू शकता. मला बरेचशा लोकांचे फोन आले की आमचा कृषी डिप्लोमा झाला आहे, आमचं 12वी झालं आहे, आमचं पदवी झालं आहे. त्याचा काहीही उपयोग पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी असणार नाही. तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री ह्या 2 गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तर अनेक मुलांनी मला या ठिकाणी विचारलं की MPSC एक्झाम घेते तर त्यासाठी पदवी गरजेची आहे का? तर मित्रांनो, ह्या एक्झामसाठी पदवी असणं गरजेचं नाही. तुमचा डिप्लोमा जे पात्रता मी मगाशी सांगितली तीच पात्रता गरजेची आहे. जरी MPSC एक्झाम घेत असेल तर त्या पदासाठी LSSचा डिप्लोमा किंवा BVSCची डिग्री हीच आवश्यक आहे. बाकीच्या शाखेच्या पदवीची तुम्हाला गरज नाही. धन्यवाद.